नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. वीकली अनालिसिस करूया आपण. आता बघा, हा वीक एकदम खतरनाक जबरदस्त भारी होता आपल्यासाठी. मंडे बघा, इथं सोमवार ह्यूज गॅप अप आहे मार्केटमध्ये. असा ज्यावेळेस ह्यूज गॅप अप गॅप डाऊन होतं, ज्यावेळेस लेवल नसतात त्यावेळेस थोडंसं इंट्राडे प्राइस ऍक्शनसाठी वाट बघायची. सिंपल थिंग, मार्केट चालू झालं इथं डाऊन साईडला आलं. ठीक आहे बाबा, काय समजलं नाही, इथपर्यंत आलं, असं आलं आणि डब्ल्यू पॅटर्नचं स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला. हायर हायचं फॉर्मेशन आहे. रिटेलर इझिली बाय साईडला जाणार आहेत, कारण रिटेलरला आता इंट्राडे प्राइस ऍक्शन दिसायला लागली आहे. नेकलाईन ब्रेकआउट झाली, रेड कॅन्डल कन्फर्मेशन आली, सेल साईडला आपण एंट्री मारली इथं 1:2.3 हा ट्रेड होता. ठीक आहे. रिस्क रिवॉर्डचे ट्रेड हे असतात बघा, पॅटर्नचे ट्रेड रिस्क रिवॉर्ड मध्ये एकदम सापडतात. हे ट्रेड पकडत जावा तुम्ही, आणि सोपे पण असतात एकदम दिसायला. आणि तुम्ही म्हणता की 1:1 आहे, मग ट्रेड नाही सापडत आम्हाला, प्रॉफिट नाही होत, मग हे वाले ट्रेड तुम्ही सोडायचे नाहीत अजिबात. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हा डब्ल्यू तर ठीक आहे, डब्ल्यू वाली एस एल हंटिंग झालेलं आहे. त्याच्यानंतर काय दिसतं आपल्याला, अशा प्रकारे एक लोवर लोचं स्ट्रक्चर दिसतंय. परत लगेच रिटेलर सेल साईड ऍक्टिव्ह झाले, कारण ह्यूज गॅप अप आहे, दुसरे काही लेवलच नाहीत मार्केटमध्ये. त्याच्यामुळे रिटेलर या प्राइस ऍक्शन बघून लगेच ऍक्टिव्ह होतात. झालं, ह्यांनी सेल करायला चालू केलं की लगेच मार्केटनं स्टॉप लॉस हंटिंग चालू केली. ठीक आहे. परत इथं क्लोजिंग झाली मार्केटची. आता दुसरा दिवस कोण तर म्हणत होतं मला, की क्लोजिंग पासून सपोर्ट घेतला आणि तुम्ही इथं स्पाइकची स्ट्रॅटेजी कसं काय वापरली. तर मला कुठल्या कुठल्या अँगलनं दिसत नाही, रिटेलरनं इथं म्हणजे बाय साईडला पोझिशन बनवले असतील, सपोर्ट पासून सपोर्ट घेतला म्हणून. हे बघा, मार्केटमध्ये जर असा तुम्हाला वाटत असेल हायर हायची प्राइस ऍक्शन आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं चालू झालंय ना, तर मार्केट इथं रेजिस्टन्स आहे, हे इथूनच खाली पलटणार आहे. ह्यांना जर स्टॉप लॉस हंटिंग करायचं असेल तर इथूनच खाली पलटणार आहे. मला सांगा, इथून जर हे वर गेलं तर ह्या हायर हायवरती बाय करणाऱ्यांना प्रॉफिट होईल ना. म्हणजे इथं कोणी बायर नाही येतच मार्केटमध्ये, कोणी बाय केलेलाच नाहीये, मार्केट वर जातं याचा अर्थ असा होतो. ठीक आहे. मग इथं चालू झालं आणि क्लोजिंग पासून सपोर्ट बिपोर्ट काय घेतलं नाही, क्लोजिंग चांगलं वर आहे मार्केट. मग इथं चालू झालं, इथून वरती गेलं गेलं पीएसआर पासून रेजिस्टन्स घेतला, इथं बाय साईड एंट्री मारली बघा, इथं हायच्या वरती निघताना. स्पाइकची स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ कुठं आहे आपल्याला ऍप्लिकेशन वरती आहे, नंतर युट्यूब वरती पण टाकलेला आहे, बघून घ्या. हे बघा, असा इथला स्टॉप लॉस ठेवला. हे बघा, इथला स्टॉप लॉस ठेवला, हायच्या वरती निघताना बाय साईडला एंट्री मारली आणि टार्गेट हिट झालं. आता बघा, एकदा मार्केटने अशी मुवमेंट केली भरपूर अशी, की एक लक्षात ठेवायचं, रिटेलर जसं जसं वर जाईल तसं तसं सेल साईडला पोझिशन बनवतात, कारण लेवल नसतात मार्केटमध्ये. मग ती लोक सेल बनवतात, मार्केट ट्रॅप करत जातात. त्यानंतर पुढचा दिवस 14 मेचा, मला वाटलं 14 मेला काय काय ट्रेड केला, मला काय आठवणार. 14 मेचा, 14 मे वेनसडे म्हणजे बुधवारी आपला प्रॉफिटच झालता आहे ते. हा, राईट राईट सापडला. हे बघा, इथं इंट्राडे हाय आहे. ठीक आहे. मार्केटने याचा ब्रेकआउट केला, इंट्राडे हायचा ब्रेकआउट केला, रेड कॅन्डल कन्फर्मेशन आली, सेल्स आले, एंट्री बनत होती, बऱ्याच लोकांनी बनवली होती, भरपूर लोकांनी तर प्रॉफिट पण केलेला आहे. मी काय केलं, वाट बघितली, मार्केटनं इथं क्लोजिंग आहे. आता क्लोजिंग पासून सपोर्ट घेतला का, परफेक्ट रिजेक्शन घेतलं क्लोजिंग पासून. असं आलं, हायर हायची प्राइस ऍक्शन डब्ल्यू पॅटर्न, क्लोजिंग पासून सपोर्ट घेऊन डब्ल्यू पॅटर्न काय केलं आपण, सेट डायरेक्शनला इथे एंट्री मारली बघा, एकदम छोटा टॉप लॉस. परत एकदा रिस्क रिवॉर्डचा ट्रेड बघा. हे बघा, किती रिस्क रिवॉर्ड, 1:3चा रिस्क रिवॉर्ड आहे इथं. हे वाले ट्रेड पकडत चला. ठीक आहे. एकदम सिंपल असा हा ट्रेड होता. त्यानंतर पुढे गेलं मार्केट, अजून हायर हाय हायर हाय हायर हाय बनवायला लागले. डे हायचा ब्रेकआउट केला, तसं रिटेलर बाय साईड ऍक्टिव्ह झाले, मार्केटनं फॉल दाखवला. ठीक आहे. सिंपल ट्रेड हा पण दिवस समजला. 15 मेचा दिवस माझ्याकडून मिस्टेक झाली. मी काय विचार केला, इथं क्लोजिंग वरती मार्केटनं सपोर्ट घेतलेला आहे, 2 वेळा, एकदा दोनदा सपोर्ट घेतलेला आहे, असा विचार केला. पण हा चॅनल पॅटर्न आहे, हे थोडंसं बघण्यात आलं नाही माझ्या. आता चॅनल दिसतोय सरळ सरळ बघा, मार्केट लो असं 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 आता चॅनल दिसतोय. जसं चॅनलच्या खाली निघलं, रिटेलर सेल करायला लागले, मार्केट हंटिंग केली. मी काय केलं, सपोर्टवर ओपन झालंय, खाली निघताना मार्केटमध्ये स्पाइक निघत जातील असा हिशोबाने सेल केला, आणि भारी मिस्टेक झाली इथं. पण एकदम सिंपल चॅनल पॅटर्न दिसतोय, ब्रेकडाऊन झालं, रिटेलर सेल करतात, एम पॅटर्न पण दिसतोय, ग्रीन कॅन्डल सोबत मार्केट अपसाईडला मुवमेंट केलं. एकदम एकदम आणि एकदम इझी ट्रेड होता हा. ठीक आहे. त्यानंतर कोण तर म्हणलं की इथं प्रॉपर टेस्टला, हे बघा, ही लेवल, ही हायची लेवल, इथं प्रॉपर टेस्ट झाला अशा प्रकारे, आणि प्रॉपर टेस्टला सेलची एंट्री बनवत होती. कुठून बनते सेलची एंट्री मला सांगा. चला, बनवली सेलची एंट्री. काय बनवून बनवताय, सेलची एंट्री बनवली. ठीक आहे. टॉप लॉस इथं हायला, आणि बघा टार्गेट प्रॉपर रिटेलचं किती, 0.7चा रिस्क रिवॉर्ड आहे. ह्याला ट्रेड मारायचा असतो का, असा ट्रेड मारतात का तरी सांगा मला फक्त. रिस्क रिवॉर्डच नाही, ज्या ट्रेडला तर ट्रेड मारायचा नाही. ते मार्केट वर गेलं, परत फॉल आला. त्यानंतर कालचा दिवस एकदम सिंपल, 16 मे. हे बघा, इथं क्लोजिंग प्राइस आहे, चालू झालं मार्केट, रेड कॅन्डल आली, क्लोजिंग पासून सपोर्ट घेतला, आपण सेल साईडला एंट्री मारली, परफेक्ट टार्गेट झालेला मार्केटमध्ये. आता कोणतं म्हणतंय स्पाइकची स्ट्रॅटेजी वर्क नाही झाली, अरे वरून फिप मारायची होती ना, स्पाइकचा काय संबंध. मी काय सांगितलं तुम्हाला, अगोदर जे बनतंय, अगोदर जे बनेल ते मारा. फिप बनला फिप मारायचा, स्पाइक बनला स्पाइक मारा. आधी फिप बनली फिप मारायचा, विषय संपला. दुसऱ्या ट्रेडचा काही एक संबंध नाहीये. त्या तसंच केलं केलं केलं, रिटेलर बाय साईडला ऍक्टिव्ह झाले, मार्केट क्रॅश दिला, दिले हाकलून सगळे. एकदा क्लोजिंगचा ब्रेकडाऊन झाला की परत रिटेलर सेल करायला लागले, परत मार्केट वरती गेलं. त्यानंतर इथं बघा, तर हा वाला प्रॉपर टेस्ट बघा, सिंगल कॅन्डलचा आहे मान्य आहे, पण यू शब्द दिसतोय चांगला.
ब्रेकआउट प्रॉपर टेस्ट. ह्याचा रिस्क रिवॉर्ड किती एक्झॅक्टली 1:1 आहे बघा, इथं 1:1.1 आहे. हा ट्रेड मारला तर एक वेळेस ठीक आहे, पण ज्याला रिस्क रिवॉर्ड नाही तो ट्रेड मारला की मग मार्केट आपल्याला लावतं. ठीक आहे, एकदम सिंपल अशा प्रकारे अनालायसिस होतं. मला वाटतं मागचा वीक पण एक राहिलेला आहे असाच अनालायसिस करायचा आपला, त्याला पण आवरूया का? ठीक आहे, आवरूनच घेऊ. 5 मे मंडे, हे बघा मला वाटतं ह्या दिवशी आपला एसएल गेला होता इथं. इथं बाय डायरेक्शनला एंट्री मारली होती. आणि इथे एसएल गेला नाही, इथं मारली होती, एसएल गेला. स्पाईकची स्ट्रॅटेजी याच्यानुसार एसएल इथं गेलेला होता. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण मार्केटची ओव्हरऑल डायरेक्शन बघा अपसाइडच आहे. थोडं पटपट करतो मी म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही. त्यानंतर मार्केट चालू झालं इथं लोचा ब्रेकडाऊन. लोचा ब्रेकडाऊन झाला, रिटेलर सेल साईडला ऍक्टिव्हेट, ग्रीन कॅन्डल कन्फर्मेशन, बाय साईडला एंट्री आणि टार्गेट. ठीक आहे, हा एक ट्रेड होता एकदम इझी. त्या पुढचा दिवस इथं क्लोजिंग आहे. आता हिथं फिफ्ट टाकायला काय संबंध? मी काय सांगितलं, सेल साईडला एंट्री कधी मारायची ज्यावेळेस सुरुवातीला सेलिंग चालू झाली असते, बाईंग येते अशी सेलला एंट्री बनते. आणि हिथं अपसाईड चाललंय मार्केट आणि ह्याला फिफ्ट टाकायचा काय संबंध आहे? इथं फिफ्ट टाकायचा काही एक संबंध आहे? अपसाईड चाललंय मार्केट आणि खालून सपोर्ट घेते म्हणून फिफ्ट टाकायची नसते. फिफ्ट सेलिंग चालू झाल्यानंतर सेल साईडला फिप असते, बाईंग चालू झाली बाय साईडला फिप असते. ठीक आहे, सपोर्ट घेतला मार्केटनं. हे बघा इथं होता डब्ल्यू पॅटर्न क्लोजिंग पासून सपोर्ट आणि पॅटर्न मस्तपैकी बनला, रेड कॅन्डल कन्फर्मेशन, सेल साईडला एंट्री, फुल टार्गेट इथं अवेलेबल आहे. त्यानंतर परत सेम एंट्री, हे बघा डब्ल्यू पॅटर्न, सेल साईडला एंट्री, मार्केट डाऊन साईडला. मला वाटतं ह्या दिवशी काहीतरी न्यूज होती. हा दिवस एक बघा इथं पीएसवाय आहे जवळ, पीएसवाय पासून सपोर्ट घेतला, फिफ्टची एंट्री बनत होती, मी एंट्री मारलेली नव्हती या दिवशी. त्यानंतर हा लोवर लो बनला, इथं सेलच्या एंट्री बनत होती, ही पण एंट्री मारली नव्हती. 1:1 गेलं मार्केट आणि कॉल केला. हे असं लोवर लो दाखवायला लागलं की मार्केटमध्ये काय होतं, एक जो सपोर्ट आहे ना तो वर्क होतो. बघा इथं बघा हा रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स वर्क सपोर्ट माहित असेल तुम्हाला रिटेलरसाठी, तो कधी वर्क होतो पण ज्यावेळी जास्तीत जास्त लोवर लो बनले, रिटेलर सेल ऍक्टिव्ह झाले, त्यावेळेस हा सपोर्ट वर्क होतो. पुढच्या दिवशी ओव्हर कॉन्फिडन्स इथं बनला. इथं ओव्हर कॉन्फिडन्स काय दाखवला मार्केटनं सगळ्या लोकांना, यम पॅटर्न आहे, असा हा यम पॅटर्न आहे. मग मार्केट अपसाईडला झालं, पण नेकलाईनच्या वरती ओपन झालं. ह्याला अपसाईडला जायचं असतं नेकलाईनच्या खाली ओपन झाला असतं. नेकलाईनच्या वर ओपन झालं, रिटेलर बाय साईडला घुसले. बाय साईडला म्हणजे अंदाजे बाय करायला लागले, त्यांना वाटलं पॅटर्न फेल होईल असं वाटलं म्हणून ते बाय साईडला घुसले. मार्केट लो दाखवला. परत ज्यांनी रॅन्डमली केली होती बाबांनो त्यांना हाकलून दिलं आणि मग मार्केटनं एक चांगला कॉल दिला. मला त्या दिवशी पण आपण काय ट्रेड बनवलेला नव्हता. ठीक आहे, चला अशा प्रकारे एकदम सिंपल अनालायसिस होतो 2 दिवसाचा व्हिडिओ. कसा वाटला, शॉर्ट अँड स्वीट, कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्यांना भेटायचं आहे त्यांना मी टेलिग्रामला लोकेशन दिलं आहे. टायमिंग आणि वार बघून येत चला, म्हणजे मी सांगितलं असतं या दिवशी यायचं आहे बाबांनो, या दिवशी नाही यायचं हे सांगितलं असतं तुम्ही, ते सगळं बघून येत चला तुम्ही. नाहीतर 2-3 जण असे आहेत की एवढ्या लांबून आले तर मी अवेलेबल नव्हतो इथं, रिकामा हेल्प झालाय, असं अजिबात व्हायला नको आहे. ठीक आहे, चांगले ब्रोकर यूज करा, माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. चांगले पहिल्यापासून मी 2 सांगतो तेवढंच यूज करा. ओके, भेटूया. काय प्रॉब्लेम मला व्हॉट्सअपला मेसेज करा, इंस्टाग्रामला डीएम करा. सॉरी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.